जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीते। मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. मी अर्थात अजय सुदामे. भाजपचे एक सिकंदर बख्त नावाचे मुस्लिम नेता होते. ते अखंड भारतचे कट्टर समर्थक होते. थोडंसं आश्चर्य वाटेल. ते त्यांच्या भाषणातून नेहमी तुम 15 करोड मुसलमानों को गाजर मूली की तरह, तुम 15 करोड मुसलमानों को गाजर मूली की तरह, पुढचं मी बोलू शकत नाही पण सिकंदर बख्त बोलत असत. ते मुस्लिम असल्याने बोलू शकत होते त्यावेळेला, त्या भाषणांमधून ते बोलत असत. पण हिंदू असल्यामुळे मी बोलू शकत नाही. हिंदूंना तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात नाही. पुढे ते सांगत असत की भारत हा फक्त ही एक काही भौगोलिक एंटिटी नाही, सिंधू नदीने वेढलेला समुद्रापर्यंत गेलेली ही एक सांस्कृतिक धरोहर आहे. आपण या अशा महान परंपरा असलेल्या पावन देशात जन्माला आलो. हे आपल्या मागच्या जन्माचे संचित आहे. आणि जर हा देश सुपर पॉवर बनायचा असेल तर मुसलमानांना मुख्य सांस्कृतिक प्रवाहात सामील केल्याशिवाय पर्याय नाही. सिकंदर बख्त. जेव्हा सरसंघचालक परमपूज्य मोहन जी यहाँ पैदा होने वाला हर आदमी हिंदू है असे म्हणतात, तेव्हा मी अगदी कोवळ्या वयात ऐकलेल्या सिकंदर बख्त यांच्या भाषणांची आठवण होते. आता हे किती चूक, बरोबर, अतिशयोक्ती, कपोल कल्पित व्यवहाराला धरून आहे हा आजचा विषय नाही. पण हे कल्चरल मेनस्ट्रीमिंग, सांस्कृतिक मुख्य प्रवाहीकरण करण्याचा प्रयत्न, मुसलमानांचं मेनस्ट्रीमिंग करण्याचा प्रयत्न भाजप करणार हे नक्की होते. मला तर हे नेहमीच माहीत होते आणि त्याला सुरुवात झाली आहे असे मला वाटते. ही मी तुम्हाला बातमी दाखवतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मालेगावमध्ये 60 मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणार. ही बातमी त्या कल्चरल मेनस्ट्रीमिंगचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. माझे मागचे काही व्हिडिओज मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसला मतदान करण्यावरून पुनर्विचार सुरू आहे अशाच आशयाचे आहेत. म्हणजे हे काही अगदी पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत 2025 मध्ये दिल्ली, हरियाणा इत्यादी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतदान केल्यानंतर मुसलमानांनी बिहारमध्ये एनडीएचा घटक पक्ष नितीश कुमारांचा जेडीयू ला भरघोस मतदान केले, प्राधान्य दिले. ही कमालीची घटना आहे. अर्थात अजित पवारांच्या एनसीपीला सुद्धा भाजपबरोबर असताना युतीत असताना सुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मुस्लिम मतं मिळाली होती. याविषयी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमधनं बोललेलो आहे. मागच्या एका व्हिडिओतून परभणीचा एक मुस्लिम नेता काँग्रेस एनसीपी शरद पवार यांना सोडून एनसीपी अजित पवारच्या तिकिटाच्या मागेला कसा लागला आहे याचा सुद्धा उल्लेख मी केला होता. आणि आता महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांमध्ये तर याहीपेक्षा मोठा चमत्कार होताना दिसतो आहे, झालेला आहे. मुस्लिम नेते हे कट्टर हिंदुत्ववादी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सुद्धा जायला, निवडणुका लढायला तयार आहेत. उगाच नाही, मोदी है तो मुमकिन है म्हणतात. आता हे का होते आहे? मुस्लिम समाज हिंदुत्ववादासमोर शरणागती पत्करतो आहे का हा धोका आहे? याविषयी पुढे बोलतो, किंवा यातलं काही पुढे बोलीन, या व्हिडिओतनं बोलीन, उरलेलं पुढच्या व्हिडिओतनं बोलीन. त्याआधी महाराष्ट्रातल्या स्थानीय निवडणुकांनी एक अतिशय अचंबित करणारे वळण घेतले आहे, त्याविषयी थोडक्यात. तर 2 डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायती मिळून 264 ठिकाणी मतदान झाले. पण कोर्टाने याची मोजणी खरं म्हणजे पहिल्यांदा 3 तारखेलाच होणार होती, पण कोर्टाने ही मोजणी आणि निकाल 21 तारखेपर्यंत स्थगित करून ठेवली आहे. आणि उरलेल्या 24 नगर परिषदा आणि पंचायतीमध्ये 20 तारखेला मतदान झाल्यानंतरच 21 तारखेला हे सगळे निकाल जाहीर होणार आहेत. नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका बीएमसी, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर वगैरे वगैरे येथील निवडणुकांना अजून वेळ आहे, हे जाता जाता सांगायला हरकत नाही. तर 2 डिसेंबरच्या मतदानाच्या आधी ज्या बातम्यांनी गर्दी टीव्हीवरती, मराठी वृत्तपत्रातून, पुरोगामी युट्यूब चॅनल्सवर केली होती ती मोठी गोंधळात टाकणारी होती. म्हणजे
असं वाटत होतं की महायुतीमध्ये भयंकर वाद सुरू आहे, ताण आहे आणि 2 डिसेंबर नंतर ही भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती तुटते का काय. सगळीकडे फक्त कसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहांकडे गेली आणि कसे रवींद्र चव्हाण ठाणे डोंबिवली परिसरात थैमान घालत आहेत. शिवसेनेचे कॉर्पोरेटर आजी माजी नगरसेवक सोडून थैमान घालत आहेत, याच बातम्या जिकडे तिकडे दिसत होत्या. काही ठिकाणी भाजपवाले कसे बिलंदर आहेत आणि कसा त्यांनी पार्थ पवारचा पुण्यातल्या जागेवरून कसा पार्थ पवारचा गेम केला यावर सुद्धा चर्चा रंगल्या होत्या. कमाल म्हणजे अस्तित्वात नसलेली महाविकास आघाडीच्या भोळसट समर्थकांनी, म्हणजे समर्थक अस्तित्वात आहेत बरं, मी आघाडीविषयी बोलतोय, तर अस्तित्वात नसलेल्या महाविकास आघाडीच्या भोळसट समर्थकांनी याचा पहिला अर्थ हा काढला की एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार. दुसरा अर्थ हा की या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना वाद विकोपाला जाऊन उबाठा काँग्रेसचा प्रचंड फायदा होणार. तर त्या समर्थकांकरता ही टाइम्स ऑफ इंडियामधली एकच मित्रांनो बातमी पुरेशी आहे. बातमी वाचून दाखवतो. महायुती डॉमिनेट्स द फाईट, महाविकास आघाडी ऑन द साईड लाईन्स. यातही फाईट हा शब्द घालून महायुतीत आपसात भांडणं लागली आहेत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं मला वाटते. पण असो, जर व्यवस्थित बातमी वाचली तर लक्षात येते की महाविकास आघाडी पूर्णपणे खेळाच्या बाहेर आहे. म्हणजे ग्राउंडवरती जे एक साईडला ज्या लाईन्स असतात, काय महाविकास आघाडी कुठे आहे, इट इज ऑन द साईड लाईन्स. खेळाच्या मैदानाच्या मर्यादा ठेवणाऱ्या ज्या रेषा असतात त्याच्या साईडलाईनवरती त्या फेकले गेलेल्या आहेत महाविकास आघाडी. थोडक्यात काय, महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव या स्थानीय निवडणुकांमध्ये होणार आणि महायुती प्रचंड विजय घेऊन येणार हे या बातमीतनं स्पष्ट होते. या निवडणुकांविषयी आज इतकेच पुरे. मुस्लिम समाजामध्ये कोणाला मतदान करायचे यावर फेरविचार होतो आहे असे माझे मत. तर हा काय प्रकार आहे यावर बोलून हा आजचा व्हिडिओ संपवतो. मी त्याकरता ही बातमी पण दाखवली होती. भाजप मुस्लिम उमेदवार का उभी करते आहे असा प्रश्न पडू शकतो. तुम्ही अचंबित असणार. तर त्याचे एक कारण मी म्हटले तसे, मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसला मतदान करायचे की नाही याच्यावरती फेरविचार होतो आहे आणि या गोंधळाचा आपण फायदा घेऊन आपले काही नगरसेवक मालेगाव सारख्या मुस्लिम डॉमिनेटेड एरियातनं निवडून आणावे असा विचार भाजपने केला असणार. तर आश्चर्य वाटायला नको. पण त्याचे हे माझ्या दृष्टीने छोटं कारण आहे, पण त्याचे तात्कालिक मोठे कारण आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे जबरदस्त नेता आहेत, फायटर आहेत. आश्चर्यचकित होऊ नका. सुरुवातीला मी जो व्हिडिओ दाखवला होता त्याचा उर्वरित भाग बघा. ही भगवा शेला पांघरून बुरखा घालून प्रचार करणारी कन्या आहे सना मुस्तकीम पटेल. ही मुस्लिम तरुणी छत्रपती संभाजीनगरमधून नगरसेविकेचा निवडणुकीला शिवसेनेकडून उभी आहे. निवडून आल्यास नगराध्यक्ष सुद्धा होऊ शकते असे कळते. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी मुंबईतून एक सना निवडून आणली होती. तिचे नाव सना मलिक, नवाब मलिकाची कन्या. आता एकनाथ शिंदेने सुद्धा एक सना आणलेली आहे. तर याला काउंटर करण्यासाठी हे जे एकनाथ शिंदे जे मुस्लिम नेते पुढे आणत आहेत याला काउंटर करण्यासाठी भाजपने आपली खेळी खेळली असावी. पण मुद्दा काय की मुस्लिम नुसतेच काँग्रेसला रामराम करणार असे नाही, तर भाजपला जय श्रीराम सुद्धा करणार असे दिसते आहे. मात्र याचा सगळ्यात जास्त फायदा एकनाथ शिंदे उचलतील आणि अजितदादांना तर मुस्लिम मतं मिळतातच. आता या स्थित्यंतराचे चांगले वाईट परिणाम, धोका वगैरे यावर पुढच्या व्हिडिओतनं बोलतो. आता इतकेच. जय हिंद, जय श्रीराम. आमचे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.